Welcome dear students in this video lecture. In question paper, the question is asked on this grammatical topic that add a prefix, then add a suffix to the root word. So my dear students, first we will try to understand what is exactly prefixes and सफिक्सेस. विद्यार्थी मित्रांनो, इंग्लिश क्वेश्चन पेपरमध्ये ग्रामरच्या उदाहरणांमध्ये आपल्याला काही शब्द दिले जातात, त्याला रूट वर्ड्स आपण म्हणतो, आणि या शब्दांसाठी तुम्हाला इन्स्ट्रक्शन काय दिले जाते की ॲड प्रिफिक्स किंवा मग ॲड सफिक्स. मग नेमकं प्रिफिक्स आणि सफिक्स काय असतं तेच आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये अभ्यासणार आहोत. अँड दॅट इज अ अफिक्सेस. मग अफिक्सेस म्हणजे नेमकं काय, चला तर समजून घेऊया. इट्स अ व्हेरी सिंपल माय डियर स्टुडंट्स, यू विल कम टू नो. ग्रुप ऑफ लेटर्स अटॅच बिफोर अँड आफ्टर द रूट वर्ड. मग विद्यार्थी मित्रांनो, अफिक्सेस म्हणजे नेमकं काय, तर तो ग्रुप ऑफ लेटर्स म्हणजे काय, ए पासून झेड पर्यंत अक्षरांचा समूह. आणि तो अक्षरांचा समूह कुठे अटॅच केला जातो, तर बिफोर अँड आफ्टर. म्हणजे जे रूट वर्ड असतात, जे मूळ शब्द असतात, त्या मूळ शब्दाच्या पूर्वी पण आपण अटॅच करतो आणि मूळ शब्दाच्या शेवटी देखील अटॅच केला जातो. मग त्या ग्रुप ऑफ लेटर्सलाच अफिक्सेस असं म्हटलं जातं. परंतु विद्यार्थी मित्रांनो, त्याचं दोन प्रकारे वर्गीकरण करण्यात आलेलं आहे, एक प्रिफिक्सेस आणि दुसरं सफिक्सेस. मग सर्वप्रथम आपण समजून घेऊया. इथे एक रूट वर्ड दिलेला आहे ॲक्सेप्ट. हा मूळ शब्द आहे, मात्र त्याच्या अगोदर म्हणजेच बिफोर ॲक्सेप्ट वर्ड UN हा जो काही प्रिफिक्स अटॅच केलेला आहे, तर तो बिफोर अटॅच केलेला आहे म्हणून त्याला प्रिफिक्स म्हटलं जातं. आणि ॲक्सेप्ट या रूट वर्डपासून अनॲक्सेप्ट असा शब्द तयार होतो विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर सपोज या रूट वर्ड ॲक्सेप्टला ABLE एबल जर आपण म्हणजे त्या रूट वर्डच्या आफ्टर म्हणजे शेवटून जर आपण अटॅच केला तर तो शब्द तयार होतो ॲक्सेप्टेबल. ओके, म्हणजे थोडक्यात विद्यार्थी मित्रांनो, जो काही रूट वर्ड असतो त्या रूट वर्डला बिफोर देखील काही ग्रुप ऑफ लेटर्स आपण अटॅच करू शकतो आणि आफ्टर म्हणजे शेवटून देखील काही ग्रुप ऑफ लेटर्स आपण अटॅच करू शकतो. अँड दॅट इज कॉल्ड अफिक्सेस. मग आता वन बाय वन आपण पुन्हा समजून घेऊया उदाहरणांच्या साहाय्याने. प्रिफिक्सेस मग विद्यार्थी मित्रांनो, त्या शब्दातच त्याचा अर्थ दडलेला आहे. प्री म्हणजे काय, पूर्वी किंवा अगोदर, आणि फिक्स म्हणजे काय, अटॅच करणे. ओके, मग प्रिफिक्सेस म्हणजेच काय की जो ग्रुप ऑफ लेटर्स आपण रूट वर्डच्या अगोदर अटॅच करणार आहोत त्याला प्रिफिक्सेस म्हटलं जातं. बघा, अ ग्रुप ऑफ लेटर्स प्लेस्ड बिफोर द रूट वर्ड. आता समजलं विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे अशा अक्षरांचा समूह जो रूट वर्ड म्हणजे जो मूळ शब्द असतो त्याच्या अगोदर जॉईंट केला जातो, दॅट इज कॉल्ड प्रिफिक्सेस. मग एक्झाम्पल म्हणून आपण या ठिकाणी स्लाइडमध्ये बघू शकतो की ॲक्सेप्ट हा रूट वर्ड आहे आणि त्याच्यापूर्वी UN ऑन ग्रुप ऑफ लेटर्स अटॅच केले, बिफोर अटॅच केले त्या वर्डच्या, म्हणून तो काय झाला, प्रिफिक्स. ओके, आणि त्यानंतर एक्झॅक्टली अपोजिट ऑफ इट, त्याच्या अपोजिट काय असतं, सफिक्सेस. मग सफिक्सेस म्हणजे काय, अ ग्रुप ऑफ लेटर्स प्लेस्ड आफ्टर द रूट वर्ड. म्हणजे जो मूळ शब्द असतो विद्यार्थी मित्रांनो, त्या मूळ शब्दाच्या शेवटून जो काही ग्रुप ऑफ लेटर्स अटॅच केला जातो, फिक्स केला जातो, दॅट इज कॉल्ड सफिक्स. म्हणजेच थोडक्यात काय, मूळ शब्दाच्या सुरुवातीला जोडला जाणारा अक्षरांचा समूह म्हणजे प्रिफिक्सेस आणि मूळ शब्दाच्या शेवटून जोडला जाणारा अक्षरांचा समूह म्हणजे सफिक्सेस. व्हेरी इझी. मग या ठिकाणी सफिक्स कुठलं येणार, तर ॲक्सेप्ट या रूट वर्डच्या शेवटी ABLE एबल आपण या ठिकाणी अटॅच केलेला आहे. ग्रुप ऑफ लेटर्स आपण शेवटून जॉईंट केलेले आहेत म्हणून एबल काय होणार या ठिकाणी, सफिक्स. मग ॲक्सेप्ट हा पूर्ण रूट वर्ड सफिक्स ॲड केल्यानंतर काय होणार, ॲक्सेप्टेबल. इज दॅट क्लिअर? इन दिस वे माय डिअर स्टुडंट्स वी कॅन अंडरस्टँड व्हॉट इज एक्झॅक्टली अ प्रिफिक्स अँड व्हॉट इज एक्झॅक्टली अ सफिक्स. आणि ॲक्सेप्ट या रूट वर्डला प्रिफिक्स अन सफिक्स
एबल असं जर दोघेही जॉईंट केलं तर पूर्ण वर्ड काय तयार होऊ शकतो, अनएक्सेप्टेबल. ओके, I hope my dear students you might have understood properly what is exactly prefixes and suffixes. Now let's move to the next slide related to the same topic, common prefixes. मग विद्यार्थी मित्रांनो असे कुठले कॉमन प्रिफिक्सेस आहेत की जे रूट वर्डच्या अगोदर जॉईन केले जातात. मग या ठिकाणी मी उदाहरण म्हणून ऑलमोस्ट 10 प्रिफिक्सेस घेतलेले आहेत. ॲज यू कॅन सी इन द स्लाइड, डिस, नन, अन, इन, इम, अंडर, री, प्री, मिस, आउट. तर हे सगळे प्रिफिक्सेस जर आपण रूट वर्डच्या बिफोर अटॅच केले तर एक वेगळ्या अर्थाचा शब्द आपल्याला त्या ठिकाणी मिळतो. आणि जनरली हे जे काही प्रिफिक्सेस आहेत 1 to 5, तर त्या प्रिफिक्सेसचा वापर केल्यानंतर त्यांचा जो काही मिनिंग असणार आहे तर तो निगेटिव्ह असणार आहे. म्हणजे थोडक्यात बघा विद्यार्थी मित्रांनो, डिस हा प्रिफिक्स आपण कोणकोणत्या रूट वर्डला अटॅच करू शकतो. एक्झाम्पल्स आर ऑन दी स्लाइड ॲज डिसलाईक, डिसेबल, डिसऑर्गनाइज, डिसऑनेस्ट अँड डिसअपियर. म्हणजे इथे रूट वर्ड कोणकोणते आहेत, लाईक, एबल, ऑर्गनाइज, ऑनेस्ट अँड अपियर. आणि या सर्व मूळ शब्दांना जर आपण डिस प्रिफिक्स ॲड केलं तर मात्र त्याचा नकारदर्शक अर्थ होतो. उदाहरणार्थ लाईक म्हणजे काय, आवडणे, आणि डिसलाईक म्हणजे न आवडणे. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो कॉमन प्रिफिक्सेस या रूट वर्डच्या बिफोर अटॅच केले जातात. त्यानंतर सेकंड एक्झाम्पल ऑफ नन, नन फॅट, नॉनसेन्स, नन पेमेंट, नन नेटिव्ह. म्हणजे जे रूट वर्ड आहेत फॅट, सेन्स, पेमेंट, नेटिव्ह, या सगळ्यांना जर आपण NON नन अटॅच केला तर तो काय होतो, प्रिफिक्स. म्हणजे असे कॉमन प्रिफिक्सेस रूट वर्डच्या बिफोर अटॅच केले जातात. त्यानंतर अन, अनहॅपी, अनपेड, अनकवर, अनरियल, दीज आर द एक्झाम्पल्स. मग रूट वर्ड कोणते आहेत, हॅपी, पेड, कवर अँड रियल. ओके, आणि प्रत्येक रूट वर्डला बिफोर आपण जर अन प्रिफिक्स लावला तर तो निगेटिव्ह अर्थाचा शब्द तयार होतो. जसा हॅपी म्हणजे आनंदी, आणि अन आपण जर प्रिफिक्स वापरला तर त्याचा अपोजिट मिनिंग वर्ड तयार होतो, दॅट इज अ अनहॅपी म्हणजे दुःखी. ओके, इन, इनडायरेक्ट, इनकम्प्लीट, इनएक्सपेन्सिव्ह, इनॲक्टिव्ह. तर इनच्या सहाय्याने देखील आपल्याला अपोजिट वर्ड तयार करता येऊ शकतो. मग या ठिकाणी असलेले रूट वर्ड्स कोणते, तर डायरेक्ट, कम्प्लीट. आणि यांना आपण इन प्रिफिक्स बिफोर अटॅच केल्यामुळे त्याचा मिनिंग पूर्णपणे निगेटिव्हमध्ये चेंज होतो. ओके, डायरेक्ट म्हणजे काय, प्रत्यक्ष, इनडायरेक्ट म्हणजे अप्रत्यक्ष, अपोजिट मिनिंग वर्ड तयार होऊ शकतो. त्यानंतर इम, मग पॉसिबल आणि मॉरल हे रूट वर्ड्स आहेत. त्यांच्या अगोदर जर आपण प्रिफिक्स जॉईन केला इम तर अपोजिट मिनिंग किंवा निगेटिव्ह वर्ड तयार होतो, दॅट इज अ इम्पॉसिबल, इमॉरल. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो अंडर हा जो काही प्रिफिक्स आहे तर तो देखील काही रूट्स वर्डला अटॅच करता येतो बिफोर. एक्झाम्पल चार्ज, अंडर चार्ज, पेड, अंडर पेड, कुक्ड, अंडर कुक्ड, ग्रॅज्युएट, अंडर ग्रॅज्युएट. अशा पद्धतीने हे कॉमन प्रिफिक्सेस या रूट वर्डच्या बिफोर यूज केले जातात. त्यानंतर री, मग री हा कुठल्या रूट वर्डला ॲड केला जातो बिफोर, रीड, राईट, व्ह्यू, प्ले, डू. मग रीडला जर आपण री अटॅच केला बिफोर तर शब्द काय तयार होणार, री रीड. म्हणजे या ठिकाणी रीचा अर्थ काय घ्यायचा आपण, अगेन म्हणजे पुन्हा. री राईट म्हणजे पुन्हा वाचा, पुन्हा लिहा. अशा पद्धतीने कॉमन प्रिफिक्सेसमध्ये री सुद्धा आपण बिफोर रूट वर्ड यूज करू शकतो. त्यानंतर प्री, मग प्री म्हणजे बिफोर किंवा अर्लियर, म्हणजेच प्रीपेड, प्रिव्ह्यू, प्रीवार, प्रीडेट. ओके, ज्या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो तुमच्या मोबाईलमध्ये जे काही सिम कार्ड आहेत, ज्या सिम कार्डवरच्या मोबाईल नंबरला आपण रिचार्ज करतो, तर अशा प्रकारचं सिम कार्ड हे प्रीपेड पण असतं आणि पोस्टपेड पण असतं. मग प्रीपेड म्हणजे काय, जे अगोदर पैसे देऊन आपण रिचार्ज करतो. ओके, सो प्री म्हणजे बिफोर, ज्या अर्थाने आपण कॉमन प्रिफिक्स यूज करू शकतो. मिस हे पण एक प्रिफिक्स आहे जे बॅड किंवा बॅडली या अर्थाने आपल्याला वापरता येऊ शकतो. एखाद्या रूट वर्डला बिफोर लावलं, उदाहरणार्थ कोणकोणत्या रूट वर्डला अटॅच करता येतं,
यूज, लीड, स्पेल, अंडरस्टँड. आणि मग या रूट वर्डला जर आपण प्रिफिक्स मिस ॲड केलं तर त्याचा अर्थ पण चेंज होतो. वाईट या अर्थाने आपल्याला ते शब्द मिळतात. उदाहरणार्थ मिसयूज म्हणजे एखाद्याचा गैरवापर करणे, मिसलीड, मिसस्पेल चुकीचा शब्द लिहिणे, मिसअंडरस्टँड म्हणजे गैरसमज करणे. ओके. आणि लास्ट प्रिफिक्स जो कॉमनली यूज केला जातो दॅट इज आउट, म्हणजेच काय, आउटसाईड. एक्झाम्पल, डोअर्स आहे तर त्या रूट वर्डला आउट शब्द, आउट प्रिफिक्स आपण ॲड करू शकतो. उदाहरणार्थ आउटडोअर्स, आउटसोर्सेस, outspoken, outlaw. So in this way, my dear students, these are the common prefixes which we attach to the root words before. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण सफिक्सेस ऑलरेडी थोडक्यात का असणं समजून घेतलेलं आहे, तरी देखील काही वर्ड्स या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत सफिक्सेसचे. सफिक्स म्हणजे काय, ऑलरेडी आय एक्सप्लेन टू यू की जो रूट वर्ड असतो, मूळ शब्द असतो, त्याच्या शेवटून जोडला जाणारा प्रत्यय म्हणजे सफिक्स. उदाहरणार्थ स्लीपिंग. आता स्लीप हा रूट वर्ड आहे, त्याला ING जो काय अटॅच केला तर तो काय झाला, सफिक्स, कारण तो रूट वर्डच्या शेवटून जॉईन करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर वॉन्टेड, वॉन्ट रूट वर्ड आहे, ED त्या ठिकाणी शेवटून जॉईन करण्यात आला, सो ED इज अ सफिक्स. सक्सेसफुल, याच्यात विद्यार्थी मित्रांनो सक्सेस हा रूट वर्ड आहे, म्हणजे मूळ शब्द आहे आणि त्याच्या शेवटून FUL जो काय आपण अटॅच केला ग्रुप ऑफ लेटर दॅट इज अ सफिक्स. शेवटून जॉईन केला म्हणून सफिक्स, अगोदर जॉईन केला तर प्रिफिक्स. व्हेरी सिम्पल. स्लोली, LY शेवटून जॉईन केला स्लो या रूट वर्डला, सो LY इज अ सफिक्स. ओके. सो माय डिअर स्टुडंट्स, सफिक्समध्ये हे दोन प्रकार येतात, प्रिफिक्स आणि सफिक्स. ओके. म्हणजे बिफोर जॉईन केला तर प्रिफिक्स, आफ्टर जॉईन केला तर सफिक्स. अजून एक उदाहरण देतो तुम्हाला अतिशय साधं आणि सोपं समजण्यासाठी. दॅट इज अ इम्पॉसिबल. मग इम्पॉसिबल या शब्दामध्ये विद्यार्थी मित्रांनो IM हे आपण पॉसिबल शब्दाच्या बिफोर अटॅच केलेला आहे म्हणून तो काय झाला, प्रिफिक्स. सो इट इज अ टाईप ऑफ अफिक्स. ओके. त्यानंतर त्याच रूट वर्डमध्ये BLE जो आपण शेवटून सफिक्स जॉईन केलेला आहे, शेवटून रूट वर्डला जॉईन केल्यामुळे तो झाला सफिक्स. इट इज ऑल्सो अ टाईप ऑफ अफिक्स. अंडरस्टँड. आशा करतो निश्चितच तुम्हाला प्रिफिक्स आणि सफिक्स म्हणजे नेमकं काय असतं हे समजलं असावं. नाव माय डिअर स्टुडंट्स, ॲक्टिव्हिटी नंबर 3, दिस इज आस्क्ड टू स्टुडंट्स ऑफ 11th स्टँडर्ड in their English textbook, and what is the question is asked, add suitable suffixes. ब्रॅकेट मध्ये दिलेला आहे. काय करायचं आहे, तुम्ही जे रूट वर्ड दिलेले आहेत तर ज्या रूट वर्डला सुटेबल सफिक्स ॲड होत असेल ब्रॅकेटमध्ये दिलेल्या सफिक्सेस पैकी तर ते तुम्ही सफिक्स कॉलममध्ये यूज करा. मग कोणकोणते सफिक्सेस दिलेले आहेत, TION, LY, MENT अँड OUS. म्हणजे थोडक्यात काय, शेवटून जॉईंट केले जाणारे जे सफिक्सेस आहेत किटमध्ये जेवढे दिले त्याच्यापैकीच यूज करायचे आहेत. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो अँड प्रिफिक्सेस अन, इल, इम टू द वर्ड्स गिवन बिलो. त्यानंतर मग प्रिफिक्सेस म्हणून अन, इल, इम हे जे काय आहेत तर ते तुम्ही प्रिफिक्सेसच्या कॉलममध्ये ज्या शब्दांना योग्य असतील त्या ठिकाणी तुम्ही बिफोर ॲड करा. So how we can solve this activity? Let's move to the next slide. You will come to know. रूट वर्ड या ठिकाणी पहिला दिलेला आहे ॲब्सोल्यूट. मग विद्यार्थी मित्रांनो या ॲब्सोल्यूट रूट वर्डला जर आपण LY सफिक्स अटॅच केला शेवटून तर वर्ड काय तयार होतो, ॲब्सोल्युटली. आणि ऑलरेडी पुस्तकात आपल्याला तयार करून दाखवलेलं आहे. त्याच पद्धतीने 2nd to 10 नंबर आपल्याला या ठिकाणी प्रिफिक्स आणि सफिक्सेस अटॅच करायचे आहेत. मग उदाहरणार्थ बघा, फुलफिल. फुलफिल या शब्दाला जर सुरुवातीला अन आपण अटॅच केला तर अनफुलफिल. ओके, असा शब्द तयार होतो. त्यानंतर त्याच शब्दाला जर आपण शेवटी सफिक्स MENT जॉईन केला तर फुलफिलमेंट असा शब्द तयार होतो. डिटरमाइन, TION जर फिक्स लास्टला अटॅच केला तर डिटर्मिनेशन. डेंजर, OUS सफिक्स शेवटून अटॅच केला तर डेंजरस. टाईट, त्याला LY सफिक्स शेवटून अटॅच केला तर टाईटली. क्लिअर, या रूट वर्डला UN अन प्रिफिक्स
म्हणजे बिफोर अटॅच केला तर अनक्लिअर, ly लास्टला अटॅच केला तर क्लिअरली, त्यानंतर शुअर त्याला देखील प्रिफिक्स अन वापरला तर अनशुअर, आणि ly वापरला तर शुअरली, दॅट इज अ सफिक्स. लीगल या रूट वर्डला जर आपण il प्रिफिक्स अटॅच केला बिफोर तर त्याचा शब्द तयार होतो इल्लीगल. मात्र विद्यार्थी मित्रांनो, मॅक्सिमम पीपल यूज दिस वर्ड ॲज अनलीगल. लीगल म्हणजे काय, कायदेशीर, आणि इल्लीगल म्हणजे बेकायदेशीर. मात्र त्या बेकायदेशीर शब्दासाठी इल्लीगलच्या ऐवजी बरेचसे एज्युकेटेड लोक देखील अनलीगलच वापरतात. बट दॅट इज अ रॉंग. व्हॉट इज एक्झॅक्टली द अपोजिट ऑफ लीगल? इल्लीगल. ओके, मग प्रिफिक्स कुठला यूज करायचा? इल. आणि त्याच रूट वर्डला जर शेवटी ly अटॅच केला तर दॅट विल बी सफिक्स अँड द वर्ड विल बी लीगली. लिजिटिमेट त्याला देखील आपण प्रिफिक्स il यूज केला तर इलिजिटिमेट होतो. ly सफिक्स ॲड केला तर लिजिटिमेटली. पॉसिबल ऑलरेडी आय टॉक अबाउट इट. इम जर प्रिफिक्स अटॅच केला तर इम्पॉसिबल. ly सफिक्स अटॅच केला तर पॉसिबली. So in this way, my dear students, you have to solve this activity, and it's a very easy. I hope that you can surely solve it properly. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी एक होमवर्क मी या ठिकाणी देतो. म्हणजे फक्त 11th स्टँडर्डचे स्टुडंट्स नव्हे तर जे कोणी माझे यूट्यूबचे या व्हिडिओ लेक्चरचे व्ह्यूवर असतील तर त्यांनी देखील सगळे वर्ड्स, रूट वर्ड्स, फिक्सेस अटॅच करून सॉल्व करून दाखवले तर इट विल बी बेटर. आणि माझ्या व्हॉट्सॲप नंबरला तुम्ही सॉल्व केलेले एक्झाम्पल्स सेंड करू शकतात. त्यासाठी जे काही न्यू व्ह्यूवर्स असतील तर त्यांनी माझा व्हॉट्सॲप नंबर नोट डाऊन करून घ्यायचा आहे. 9975998662. पुन्हा एकदा मी रिपीट करतो विद्यार्थी मित्रांनो, 9975998662. सो व्हॉट इज क्वेश्चन आस्क्ड टू यू? कारण 11th स्टँडर्डचे स्टुडंट मला माझ्या एज्युकेशनल ग्रुपवर पाठवणारच, परंतु जे अदर व्ह्यूवर असतील तर तुम्ही देखील, इफ यू आर इंटरेस्टेड देन यू कॅन सॉल्व इट अँड यू कॅन सेंड इट टू मी. क्वेश्चन, ॲड द करेक्ट प्रिफिक्सेस टू द वर्ड्स गिवन बिलो. म्हणजे 1 to 10 जे काही रूट वर्ड्स दिलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो, तर तुमची ड्युटी काय की करेक्ट प्रिफिक्स ॲड करायचा आणि तो प्रिफिक्स ॲड करून जो काही शब्द तयार होईल तो मला सॉल्व करून पाठवायचा. उदाहरण म्हणून विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला कुठलाही एक वर्ड या ठिकाणी सॉल्व करून दाखवतो. उदाहरणार्थ समजा रेग्युलर शब्द आहे, रूट वर्ड आहे, तर या रेग्युलरला आपल्याला प्रिफिक्स ॲड करायला सांगितलं आहे. तर ir, इर हा प्रिफिक्स जर ॲड केला तर तो शब्द तयार होतो इररेग्युलर. म्हणजे अशा पद्धतीने 1 ते 10 वर्ड्स, रूट वर्ड्स तुम्ही योग्य ते प्रिफिक्सेस वापरून ॲड करून मला रिप्लाय या ठिकाणी पाठवायचा आहे. ठीक आहे. त्याच प्रकारचा सेकंड क्वेश्चन, ॲड द करेक्ट सफिक्सेस टू द वर्ड्स गिवन बिलो. मग विद्यार्थी मित्रांनो, 1 to 10 वर्ड्स, रूट वर्ड्स जे काही दिलेले आहेत, तर प्रत्येक वर्डला करेक्ट सफिक्स ॲड करून रिप्लाय म्हणून मला माझ्या व्हॉट्सॲपवर तुम्ही पाठवायचे आहे. ठीक आहे. आणि सफिक्सेस किंवा प्रिफिक्सेस म्हणजे नेमकं काय ते तुम्हाला ऑलरेडी समजलेलं आहे. जसं पहिला शब्द या ठिकाणी आहे होप, HOP. याला सफिक्स ॲड करायचा म्हणजे शेवटून जॉईन करावा लागणार. मग उदाहरणार्थ FUL जर आपण ॲड केला तर होपफुल म्हणजे झाला करेक्ट सफिक्स. इज दॅट क्लिअर? In this way, my dear students, you have to solve both the words using prefixes and suffixes. आशा करतो विद्यार्थी मित्रांनो, निश्चितच तुम्ही हे सर्व शब्द अगदी परफेक्ट ॲन्सरसह सॉल्व करून मला सेंड कराल. आणि अफिक्सेस हा ग्रामरचा टॉपिक मी माझ्या पद्धतीने अतिशय साध्या सोप्या शब्दांमध्ये तुम्हाला समजून दाखवलेला आहे. निश्चितच तुम्हाला तो समजलेला असावा अशी मी आशा करतो. विद्यार्थी मित्रांनो, माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा, आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ग्रामरवर सगळ्या प्रकारचे जे काही ग्रामरचे टॉपिक्स आहेत तर ते अतिशय साध्या सोप्या शब्दांमध्ये मी समजवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळावं त्यासाठी तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.